मॅथ बाय पूजाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 7th क्लासचा जो चॅप्टर नंबर 2 आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर। याच्या अगोदर तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तुम्ही नंबरचे केले असताल, पण आता इंटिजरचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तुम्हाला करायचं आहे। आता सर्वप्रथम तर तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे इंटिजर कशाला म्हणतात, ठीक आहे। ज्या नंबरमध्ये निगेटिव्ह नंबर, ठीक आहे, त्याच्यानंतर काय आपला 0, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह नंबर, ठीक आहे, हे दोन्ही आपल्याकडे काय असतील इन्फायनाइट असतील, त्या सगळ्या नंबरना काय म्हणतो आपण इंटिजर म्हणतो, ठीक आहे। हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। इंटिजर कशाला म्हणतात, होल नंबर कशाला म्हणतात, नॅचरल नंबर कशाला म्हणतात, ठीक आहे। आता ह्या सगळ्या नंबरचा जो ग्रुप आहे, ठीक आहे, निगेटिव्ह कॉलला सगळा इन्फायनाइट नंबर, पॉझिटिव्ह कॉलला सगळा इन्फायनाइट नंबर आणि 0 हे सगळे नंबर कशामध्ये येतात आपल्या इंटिजरमध्ये। आता ह्यांना म्हणतात आपण इंटिजर, ठीक आहे। आता ह्या इंटिजरबद्दल तुम्हाला काही एक्झाम्पल तुमच्या बुक्समध्ये दिलेले आहे, ठीक आहे। जसं की आपल्याला फर्स्ट जे एक्झाम्पल दिले तुमच्या बुक्समध्ये तो अशा प्रकारे दिलेला आहे, जो की आहे 5 + 7, ठीक आहे। याची ॲडिशन किती येतं, त्याच्यानंतर नेक्स्ट दिलं आहे तुम्हाला 10 + -5 हे दिलेलं आहे, त्याच्यानंतर -4 + 3 हे दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर +8 ब्रॅकेट, त्याच्यानंतर मायनस परत ब्रॅकेट 3 बरोबर, ठीक आहे। असे आणखीन भरपूर एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये टोटल 6 एक्झाम्पल आहे, त्याच्यातले आपण काही एक्झाम्पल इथे घेतलेले आहे। आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये पहा, ठीक आहे, 5 आणि 7 दोन्ही काही आपले इंटिजर आहे, ठीक आहे, दोन्ही पण पॉझिटिव्ह नंबर आहे। तर याच्या ठिकाणी काय होणार, दोघांची ॲडिशन होणार, काय होणार ॲडिशन। आणि 5 आणि 7 किती होतात सांगा बरं पटकन कमेंट करून, किती होतात 12, तर इथं आपण 12 लिहून घेणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट पहा, दुसरं आपल्याला दिलं आहे 10 आणि 5। आता 10 काय आहे आपला पॉझिटिव्ह इंटिजर, 5 काय आपला निगेटिव्ह इंटिजर। पण आता या 5च्या अगोदर काय दिलं आहे आपल्याला, ब्रॅकेट, काय दिलेलं आहे ब्रॅकेट। आता ब्रॅकेटच्या बाहेरचा जो चिन्ह असेल आणि आतमधला चिन्ह असेल त्याची काय होते आपल्या इथं गुणाकार होतो, ठीक आहे। आता गुणाकार झाल्यानंतर काय होतो, जर प्लस आणि निगेटिव्हचा जर गुणाकार होत असेल, म्हणजे मी पहिले 10 लिहून घेतो, तर याच्यामध्ये जो येणारा जो सिम्बॉल आहे तो येतो मायनस, ठीक आहे, -5 आणि आन्सर काय येणार आपलं 5, काय येणार आपला 5। आता याच्यामध्ये पहा, जो आपला मोठा नंबर असेल ना त्याचं काय द्यावं लागते आपल्याला, जो येणारं उत्तर असेल त्याला त्याचं सिम्बॉल, त्याचं साईन तुम्हाला द्यावं लागणार, ठीक आहे। आता इथं 10 जर माझा निगेटिव्ह असता तर मी आन्सरमध्ये निगेटिव्ह म्हणजे माझा जो काही आन्सर आला असता, ठीक आहे, म्हणजे 15 जो काही आन्सर आला असता त्याला मी निगेटिव्ह साईन दिलं असतं, कारण की 10 माझा निगेटिव्ह असला तर, ठीक आहे। म्हणजे मोठा नंबर जर तुमचा जो चिन्ह असेल तोच तुम्हाला आन्सर येणार त्याच्यामध्ये द्यावं लागते। इथं 10 पॉझिटिव्ह आहे म्हणून आन्सर जे आलेलं आहे त्याला आपण पॉझिटिव्ह ठेवलेलं आहे। नेक्स्ट वाला एक्झाम्पल पहा, ठीक आहे। आता पहा -4 आणि +3, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन पहा, इकडे आपल्याला निगेटिव्ह आहे, इकडे आपल्याला पॉझिटिव्ह आहे। आता इथं काय करायचं, दोघांमध्ये ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन, तर तुम्हाला इथं करावं लागणार आहे सबट्रॅक्शन, ठीक आहे। चिन्ह वेगळे असेल तर तुम्हाला सबट्रॅक्शन करावी लागेल, चिन्ह जर सारखे असेल तर तुम्हाला ॲडिशन करावी लागेल, ठीक आहे। आता इथे ॲडिशन तुम्हाला करायची आहे का नाही, काय करायचं आहे सबट्रॅक्शन। आता सबट्रॅक्शनचं उत्तर काय येणार, 4 मधून 3 गेल्यानंतर 1 राहतो, ठीक आहे, लिहिलं 1। पण आता इथं कंडिशन काय म्हटलं होती तुम्ही या एक्झाम्पलमध्ये, जर मोठ्या संख्येचा चिन्ह जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला निगेटिव्ह घ्यावं लागणार आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह जर पॉझिटिव्ह असेल तर आन्सरमध्ये येणाऱ्या नंबरला तुम्हाला तो त्या चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे पॉझिटिव्हचं चिन्ह द्यावं लागणार आहे। नेक्स्ट एक्झाम्पल पहा, इथे किती आपल्याला 8 दिलं आहे, म्हणजे आपण पहिले 8 लिहून घेऊ। आणि इथं पहा, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये प्लस, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन काय मिळतो आपल्याला मायनस, काय मिळतो मायनस, आणि हा 3, ठीक आहे। दोघांचं सबट्रॅक्शन करायचं, ठीक आहे, दोघांचं सबट्रॅक्शन करून किती मिळणार 5 मिळणार, किती मिळणार 5। आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे इथं प्लस आहे, म्हणजे काही नसतं म्हणजे प्लस असतं म्हणून आपण इथं 5 घेतले। जर माझ्याकडे नंबर -3 आणि -6 असेल, हा माझ्याकडे नंबर असेल, आता याच्यामध्ये काय करणार पहा, 3चं पण चिन्ह काय निगेटिव्ह आहे, 6चं पण चिन्ह निगेटिव्ह, अशा वेळेस तुम्हाला काय करायची याची ॲडिशन करायची, ठीक आहे। ॲडिशन किती येणार 9 येणार, ठीक आहे, किती येणार 9 येणार। आता हा जो काही 9 आलेला आहे आपला, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार, जो मोठ्या संख्येचा चिन्ह असेल, जो काही सिम्बॉल असेल तर तुम्हाला याच्यासमोर लिहायचं की -9 हा झाला आपला आन्सर, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे फर्स्ट पेजवर। त्याच्यानंतर तुम्हाला एक पझल दिले आहे, म्हणजे 3 तुम्हाला नंबर दिले आणि त्याच्यानंतर तुम्हाला असे काही नंबर्स दिले की तुम्हाला त्याचा आन्सर काय आलं पाहिजे, असं 3 तुमचा आन्सर यायला पाहिजे, ती पझल तुम्हाला काय करायची आहे सॉल्व्ह करायची, ठीक आहे। आता तुम्हाला ॲडिशन करता आणि सबट्रॅक्शन करताना काही नियमाची तुम्हाला आवश्यकता आहे, ती नियम आता आपण पाहून घेणार आहोत, ते कोणकोणते नियम आहेत ते। हे आपली पझल अशी तुम्हाला बुकमध्ये दिली आहे, 3 तुम्हाला आन्सर आणायचं या सगळ्यांचं उत्तर करून, ठीक आहे। आपण सुरुवात करू या नंबरपासून, ठीक आहे। आता 4 मधून तुम्ही किती सबट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला 3 मिळतो, तो 1 नंबर, ठीक आहे। 1 सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला 3 मिळतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथं पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे। नेक्स्ट पहा 7 आहे, तर 7 मधून तुम्हाला किती म्हणजे नंबर तुम्ही काढणार की तुम्हाला काय मिळालं पाहिजे, काय मिळालं पाहिजे, इथं 3 मिळालं पाहिजे। पण इथं चिन्ह काय आपल्याकडे काही नाही पॉझिटिव्ह, तर तुम्हाला घेताना नंबर कसं घ्यावं लागणार आहे निगेटिव्ह, तर किती -4, काय घ्यायचं -4, म्हणजे यांचं सबट्रॅक्शन होणार आहे, ठीक आहे। इथं काय होणार आपला 7 - 4 आणि आन्सर काय आपला 3 येणार आहे, ठीक आहे। आता इथं 9 नंतर काय चिन्ह दिलं आहे आपल्याला, पॉझिटिव्ह दिलेलं आहे की निगेटिव्ह दिलेलं आहे, ठीक आहे। तर इथं घेताना तुम्हाला तो नंबर घ्यायचा आहे, ठीक आहे, की त्याच्यामुळे काय त्याचं सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे आपलं, किती येणार
3. अगदी बरोबर. ठीक आहे, त्याचा नंबर काय घेणार आपण 6. 9 मधून 6 गेले किती मिळतात 3. इथं -8 आहे आणि इथं पॉझिटिव्ह चिन्ह दिलंय. तर असा कोणता नंबर आहे की ज्याचे सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन जे काही असेल त्याचं उत्तर किती मिळालं पाहिजे आपल्याला 3. आणि 3 पण कसा पॉझिटिव्ह मिळाला पाहिजे. म्हणजे इथे येणारा जो नंबर असेल तो मोठा असेल 8 पेक्षा. ठीक आहे, म्हणजे तरच आपण इथं पॉझिटिव्ह नंबर घेऊ शकतो. जर तो 8 पेक्षा लहान आला तर तो आपण इथं निगेटिव्ह येणार. ठीक आहे, तर 8 पेक्षा मोठा नंबर कुठे 10. 10 मधून तुम्ही 8 केले तर तुम्हाला 2 मिळतात. मग नंतर काय 11. ठीक आहे, मग 11 मग केल्यानंतर तुम्हाला काय आन्सर मिळतो 3 मिळतो. ठीक आहे, आणि 11चं पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं पॉझिटिव्ह. आता 5 नंतर इथं निगेटिव्ह आहे. तुम्हाला असा नंबर घ्यायचा ज्याची सबट्रॅक्शन होऊन काय उत्तर मिळालं पाहिजे तुम्हाला 3 मिळालं पाहिजे. आणि हे जे काही चिन्ह असेल त्याचं पण उत्तर तुमचं व्यवस्थित मॅच झालं पाहिजे. ठीक आहे, आता सांगा 5 मधून जर तुम्ही किती काढले तर तुम्हाला काय मिळू शकतात 3 मिळू शकतात. किंवा असा नंबर ज्याच्यामुळे तुम्हाला काय मिळालं पाहिजे 3 आन्सर मिळाला पाहिजे. जर 5 मधून उत्तर जात असेल तर इथं आपण पॉझिटिव्ह नंबर तर घेऊ शकत नाही. मग काय घ्यायचा निगेटिव्ह नंबर, तो पण 8. ठीक आहे, आता इथं पाहू शकता -5 आणि हा मायनस मायनस काय होणार प्लस आणि हा 8 किती येणार उत्तर 3 येणार. ठीक आहे, आता आपण याच्याबद्दलचे जे नियम आहे ते नियम तुम्ही लक्षात ठेवायचे आणि त्याच नियमावर तुम्हाला तुमचा जो प्रॅक्टिस सेट 8 आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. तर नियम लिहायला मी सुरुवात करते आणि तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करते. नियम नंबर फर्स्ट, जर आपल्याकडे 2 नंबर असतील, ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे फर्स्ट नंबर जर माझा निगेटिव्ह नंबर असेल, ठीक आहे, आणि त्याचं मल्टिप्लिकेशन कशासोबत होत असेल निगेटिव्ह नंबरसोबतच होत असेल. ठीक आहे, तर याचं जे मल्टिप्लिकेशनचं जे येणारा आन्सर आहे तो असतो पॉझिटिव्ह. काय असतो तो आन्सर आपला पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे, आता कसं एक्झाम्पल घेऊन पाहूया. ठीक आहे, जर माझ्याकडे -3 मल्टिप्लाइड बाय काय असेल -4 असेल. ठीक आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं 3 आणि याचं 4चं किती येणार 12 येणार. ठीक आहे, आणि मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काय येणार प्लस येणार, म्हणून +12 येणार. ठीक आहे, नेक्स्ट मध्ये पहा, जर माझ्याकडे इथं नंबर पॉझिटिव्ह आहे त्याचं मल्टिप्लिकेशन परत पॉझिटिव्ह नंबर सोबत येत आहे माझा. ठीक आहे, तर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे तर यांचं येणारा आन्सर सुद्धा काय असणार आहे आपलं पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, आता येणारा नंबर आपला पॉझिटिव्ह आला तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहूया. ठीक आहे, इथं मी घेते 5 मल्टिप्लाइड बाय 2. किती घेते 5 मल्टिप्लाइड 2 किती येतात 10 येतात. ठीक आहे, तर हा झाला आपल्या याच्यासाठी उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट नंबर पाहूया. नंबर थर्डवर घेऊया. पहिला नंबर जर माझा निगेटिव्ह असेल त्याचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह नंबर सोबत येत असेल तर येणारं जे उत्तर असतं तो निगेटिव्ह येणार. काय येणार तो निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊन पाहूया. ठीक आहे, -3 मल्टिप्लाइड बाय 2. ठीक आहे, आता यांच्यामध्ये आन्सर काय येणार आपलं 6. ठीक आहे, काय येणार 6 आणि जो आपला चिन्ह आहे निगेटिव्ह तो याच्यासमोर लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा -6 येणार. ठीक आहे, फोर्थ नंबरचा आणि जो लास्टवाला जो नियम आहे तो लक्षात घेऊया, तो घेऊया. ठीक आहे, पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे तुमचा. ठीक आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह नंबर सोबत येत असेल. ठीक आहे, येणारं उत्तर सुद्धा काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. उत्तर काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पलमध्ये जर घेतलं मी इथं 4 मल्टिप्लाइड बाय -3. 4 मल्टिप्लाइड बाय 3 यांचं केल्यानंतर उत्तर किती येतं 12, पण इथं निगेटिव्ह साईन येतं. ठीक आहे, हे नियम तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचे, जो की आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन करताना तुमचे लक्षात असला पाहिजे. पहिला नियम निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन असेल तर उत्तर तुमचा पॉझिटिव्ह येणार आहे. आणि जर तुमचं पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन येणार असेल तर उत्तर सुद्धा तुमचं पॉझिटिव्ह येणार आहे. आणि एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर उत्तर तुमचं निगेटिव्ह असेल. ठीक आहे, परत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन असेल तर उत्तर सुद्धा तुमचं निगेटिव्ह असणार आहे. हे चारही नियम तुमचे लक्षात असले आवश्यक आहे. सिक्वेन्स चुकला तरी चालेल पण हे नियम तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे. आता आपण डायरेक्ट पाहणार आहोत आपलं प्रॅक्टिस सेट क्रमांक 8. प्रॅक्टिस सेट क्वेश्चन नंबर, त्याच्यामध्ये आपल्याला टोटली क्वेश्चन दिलेले आहे 8. त्याच्यातले 5 क्वेश्चन मी लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यातला फर्स्ट आहे तुम्हाला -5 मल्टिप्लाइड बाय -7. ठीक आहे, पहिले तर 5 आणि 7चं मल्टिप्लिकेशन किती येतं ते सांगा. तुम्हाला टेबल पार्ट असणे आवश्यक आहे इंटिजरमध्ये करायसाठी. ठीक आहे, आन्सर किती येतं आपलं आपण 7 5 जा 35. किती येतं 35. आणि आताच मी म्हटलं जर निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन असेल तर येणारी संख्या काय असते आपली पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, म्हणून हा 35 वाला. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपलं -9 मल्टिप्लाइड बाय 6. ठीक आहे, आता येतं पहिले 9 आणि 6चं मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, 9 6 जा किती 54. किती 54 54. आता याच्यामध्ये पहा मल्टिप्लिकेशन कशाचं आहे निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर, तर मग आन्सरमध्ये काय येणार तुमचा निगेटिव्ह येणार. काय येणार निगेटिव्ह येणार. नेक्स्ट पहा थर्ड नंबरवर 9 मल्टिप्लाइड बाय -4. ठीक आहे, पहिले 9 आणि 4चं मल्टिप्लिकेशन किती येणार 9 4 जा 36. ठीक आहे, आता पहा याच्यामध्ये पॉझिटिव्ह मल्टिप्लाय कशासोबत आहे निगेटिव्ह सोबत, म्हणून आन्सरमध्ये काय येणार तुमचं निगेटिव्ह 36 म्हणजे -36. त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पलमध्ये पहा. ठीक आहे, 8 मल्टिप्लाइड बाय -7. ठीक आहे, 8 7 चा किती. ठीक आहे, आन्सर सांगा किती 56. ठीक आहे, आता इथं पहा हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जर येणाऱ्या आन्सरमध्ये काय येतो निगेटिव्ह. काय येतो निगेटिव्ह, म्हणून हा निगेटिव्ह तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, फिफ्थ नंबरच्या आन्सरमध्ये पहा. ठीक आहे, 124 आणि त्याचं मल्टिप्लिकेशन कशासोबत आहे 1 सोबत आहे, म्हणजे दोन्ही नंबर कसे आपले निगेटिव्ह आहे. ठीक आहे, तर आता यांच्या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन येणार ते काय येणार आपलं पॉझिटिव्ह येणार. ते नंबर काय येणार आपला पॉझिटिव्ह येणार. पाहूया नंतरचा नेक्स्ट नंबर.
नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 -12 मल्टिप्लाइड बाय -7. पहिले 12 7चा सांगा किती असतो, तर 84. किती येणार, 84. आणि दोघांचा मल्टिप्लिकेशनमध्ये नंबर पहा, हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह, म्हणजे आन्सर काय येणार आपलं, पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे. नेक्स्ट 7th नंबरचा एक्झाम्पल -63 मल्टिप्लाइड बाय -7. ठीक आहे. आता तुम्हाला याचं मल्टिप्लिकेशन 7 सोबत करायचं आहे, कशाचं, 63चा. ठीक आहे. तर आता तुम्ही एक करू शकता. 7 3 21, इथं 1. ठीक आहे. कॅरीला आपण 2 देणार. आता 7 6 42 आणि 44. ठीक आहे. आलं 44. आता पहा दोन्ही नंबर कसे आपले निगेटिव्ह, 7 पण निगेटिव्ह आणि 63 पण निगेटिव्ह आहे, म्हणून आपलं येणार आन्सर काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा. ठीक आहे. हा नंबर, ठीक आहे, याच्यामध्ये 7 निगेटिव्ह आहे, 50 आपला पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 15 7चा किती, 105. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा, एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक नंबर निगेटिव्ह, म्हणजे येणार आन्सर काय येणार आपला, निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचं होतं, जो की प्रॅक्टिस सेट 8 आहे आपला क्लास 7चा. ठीक आहे. याच्यामध्ये इंटिजरचं तुम्हाला काय करायचं, सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सेकंड जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंटिजरचे जे काही डिव्हिजन करायचे ते आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. याच्यामध्ये काय समजलं नाही तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे लक्षात असली पाहिजे तुमचे 1 to 20 पर्यंतचे टेबल. ठीक आहे. तुम्हाला टेबल नसले पाहिजे. त्याच्यानंतर आपले जे इंटिजर आहे, इंटिजरचे जे आपले जे रूल्स आहे, ठीक आहे, जे आपल्याला रूल्स आपण इथं लिहून घेतलेले आहे 4 रूल पण तुम्हाला लक्षात असले पाहिजे, तर तुम्हाला हा क्वेश्चन म्हणजे मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करायला इझी जातं. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.